कोणता दुकानदार जवळ करत नव्हता, तर त्या गवळणीनं दूध व दही घेतलं. तर ती गवळण कोणती, ते दूध व दही कोणतं आणि तो अडवणारा दुकानदार कोणता? तर मी माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे सन्माननीय निशांजी तुमच्या गवळणीचं समाधान करत आहे. इच्छा नावाची गवळण या बाजारामध्ये गेली, इच्छा नावाची गवळण या बाजारामध्ये गेली. तर माणसाची इच्छा असली तर माणूस म्हणते अंबानीचं घर खरेदून टाका. माणसाची इच्छा, बरं माणसाची इच्छा असली तर अंबानीचं घर खरेदून टाका. माणसाची इच्छा असली तर म्हणते अमेरिकेत कब्जा करून टाका. तर या इच्छेनं काय केला, मोह केला. या इच्छेनं मोह केला, म्हणजे मोहरूपी दूध. आणि हे इच्छा कुठे फसली आहे, मायामध्ये. मायामध्ये मध्ये कशी, हा माझा भाऊ, तो माझा बाप, पण कोण कोणाचं, कोणी नाही कोणाचं, अंतिजा नाही ऐकल्याचं. आणि म्हणून इच्छारूपी गवळण आणि मोह आणि माया हे दही दूध घेतलं. आता तो दुकानदार म्हणजे कोण, तो दुकानदार म्हणजे यमरूपी. तो दुकानदार म्हणजे यमरूपी. तर हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, कारण मला तुमची गवळण समजली नाही. जितकं मला समजलं तितकं मी तुमचं समाधान करतो. हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे तुमचं उत्तर आहे. आणि आता माझी गवळण काय म्हणते. सर्वांना नम्राची विनंती आहे. निलेश भाऊ, कार्यक्रमाचे आयोजन निलेश भाऊ धकाते यांना. घुसरण केला भरला माठ राधाबाई नवा, राधाबाई नवा. ते पाचराशी घरून निघाली, ते पाचराशी घरून निघाली. घाई घाई नभ धीरे धीरे हो
त्रेता द्वापार सती कली, पण 4 युगापासून त्या दह्याची उधारी नाही दिली. उधारी नाही दिली. मेरे को पूछना यही है, मला विचारायचं एवढं काय, घेणारा गिराईक कोण, उधारी कोणती आणि दही कोणतं. मैं मानूंगा आपकी शायरी, क्योंकि तुम्ही एक्सपिरियन्स होल्डर आहात. माझ्यापेक्षा अगोदरची शायरी आहे आणि म्हणून माझे गुरु आदर्श माझे वडील काय म्हणतात. लई करतो हा अरे यशोदे बड तू जाताना भरवाटेवर छेडतो यामा, अरे पाना याशी पाना धिंगाणा लय करतो ह्या, धिंगाणा लय करतो ह्या. प्रतिस्पर्धी शाहीर निशांजी सुखदेव आपल्या कार्यक्रमाला समोर सुंदर सुरुवात करतील. मग एक गोपिका